सुनसान रस्ता, तरुणीचा प्रवास, मागून येऊन तरुणानं जे केलं त्यानं पालघर हादरलंय. पालघरच्या गोल्ड सिनेमागृहाजवळ भर दिवसात तरुणीवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमी तरुणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात कर्मचारी असल्याची माहिती आहे, तर आरोपी एका न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. तरुणीच्या मानेवर आणि कमरेवर या तरुणाकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीला तातडीनं उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमा गंभीर आणि खोलवर असल्यानं तरुणीला पुढच्या उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. प्रेम प्रकरणातून हा हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे असं म्हणत या संदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आज संध्याकाळी 6:30 ते 6:30च्या दरम्यान पालघरच्या गोल्ड सिनेमा या एरियामध्ये एक स्नेहल सावंत नावाची एक 27 वर्षाची महिला जी सध्या कलेक्टर ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून काम करते, त्या महिला आपलं काम संपवून घरी येत असताना त्यांचा एक अमोल मुळे 29 वर्ष वय अशा एका व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर त्वरित घटनास्थळी डायल 112ची टीम पोहोचून त्या विक्टीम जे आहेत त्यांना आपण हॉस्पिटलला पोहोचवण्यात आलं. त्यावर त्यांना आता पालघरमधून त्यांचे काही उपचार घेऊन त्यांना बोईसरच्या लाईफलाईन हॉस्पिटल, अधिकारी हॉस्पिटल तिथे त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झालेले आरोपी शोधण्यासाठी आपण टीम रवाना केलेल्या आहेत. प्रथमदर्शनी असं दिसतंय की हे जे काही आरोपी आहेत याने प्रेम प्रकरणातून आणि असं प्रथमदर्शनी असं दिसतं की प्रेम प्रकरणातून हा प्रकार केलेला असावा असा संशय आम्हाला. पण लवकरच आरोपीला अटक करून तपासात त्या बाबी निष्पन्न होईल. 6:30च्या सुमारास ही घटना घडली. तरुणी जात असताना जीवघेणा हल्ला करून हा आरोपी फरार झाला. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना तिथून जाणाऱ्या व्यक्तीनं लगेचच आजूबाजूच्या लोकांना बोलवून पोलिसांना ही कल्पना दिली. या संदर्भात पोलीस आता अधिकचा तपास करतायत. पालघरहून राहुल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.